नमस्कार सर्वांना. गोवा ते मालवण बस प्रवास. पावसाला सुरुवात झाली आहे आणि सगळीकडे हिरवंगार वातावरण आणि त्यात बस प्रवास करायचा. अचानक झालेली मालवणची ट्रिप आणि पावसामुळे म्हटलं चला आज बसने जाऊ. आणि कदंबा ही गोव्यातील बस. नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर चाललो आहे आता मालवणला. आता आहे गोव्यामध्ये आणि गोव्यावरून मालवणला जायला आज करणार आहे बसने ट्रॅव्हल. आणि बसने ट्रॅव्हल कसं होतं आणि काय काय ऑप्शन आहेत गोव्यातनं मालवणला जायला ते मी नक्की तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थँक्यू. मालवण बस लागली आहे पणजी बस स्टँडला. 10 वाजता सुटणार आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत पोहोचणार. मालवण बसमध्ये चाललो आपण. गोव्यावरून मालवणला येण्यासाठी वास्को डी गामावरून 8:30 वाजता सकाळची बस आहे. ती पणजीमला 10 वाजता येते. मी आज तीच बस पकडली होती. त्याच्या व्यतिरिक्त 8:30 वाजता पणजीमवरून एक बस आहे. ती पण डायरेक्ट मालवण येते. ती पात्रादेवी बांधा मार्गे येते. आणि ही जी बस आहे ही बस मळेवाड, सातारडा ह्या मार्गे, सावंतवाडी या मार्गे येते. तर तुम्हाला जर थोडा लवकरचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला बांधा पात्रादेवी मार्गे यावं लागेल. तर तो मार्ग सोयीस्कर पडतो. हा मार्ग थोडासा लांब पडतो. दुपारी 1 वाजता एक बस आहे. ती डायरेक्ट पणजीवरून सुटते. ती मालवणला 4:30 वाजता पोचते. अशा ह्या बस आहेत. पावसाचं वातावरण आणि सगळं कोकण आणि कोकणातलं जंगल हिरवंगार झालेलं आहे. आता आपण सावंतवाडीत पोचलो आणि सावंतवाडीनंतर ही बस कुडाळला जाते आणि कुडाळवरून मालवण असा हा प्रवास असतो. पणजीवरून 10 वाजता सुटलेली गाडी 12 वाजता बरोबर सावंतवाडीत पोचली आहे. आणि 12 नंतर आता पुढचा प्रवास आहे मालवणचा. मालवण जवळजवळ 1.5 तास करून कुडाळ करून मालवण जाणार आहे. ही येते गाडी मळेवाड मार्गे. दुसरी एक गाडी आहे ती बांधा मार्गे येते.
तर कोणी कोणी असा गोव्यातून मालवण बसने प्रवास केला आहे आणि कोणाकोणाला पावसाळ्यात प्रवास करायला आवडतो हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. दहा वाजता पणजीवरून सुटलो आणि आता बरोबर 1:30 वाजता मालवणला गाडी पोचलेली आहे. मित्रांनो, पणजी ते मालवणचा प्रवास कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू परत एकदा.